पण आज माझं मन संभ्रमित पण नाही. तुझं मन संभ्रमित झालंय याच्या मुलाची काय अशा प्रकारचे स्वर्ग वृत्ताने माझा अशा काही त्याची माहिती न असते. तो माझा बाळाबास आता मृत्यूलोकाच्या ठिकाणी त्या उच्चारीच्या ठिकाणी त्या भगवती मातेच्या मंदिरापर्यंत येण्याचं प्रयोजन तरी काय बा? अगं तू या विश्वाची जननी, तू या विश्वाची माता आहेस. सारे काही तुला नेत आहे या उच्चारणीच्या ठिकाणी तुझं वास्तव्य आहे. आणि तरी पण तू मला प्रश्न केला, हे लवाडा या उच्चारणी पर्यंत तू का आला? मातेला का नाही? असं काय कारण माते क्षमासावी लहानपणी मोठ्याला घेतली. अरे क्षमा का म्हणून? कारण देवतांचं तत्व एक आहे आणि तुझ्या तत्वामुळे देवतत्वाला महत्व मिळालं. जाणतोय अरे शस्त्रानं नाही पण युक्तीचं भांडार तुझ्याकडे आहे. युक्तीच्या योगेतून देवताला सहाय्य करणं हे तुझं आत्महत्या कर्म झालं. अरे आता कर्मानुसार तू या विश्वाच्या ठिकाणी प्रवृत्ती करतोय. त्याला त्याला ज्या जीवाला संकटाच्या काही तू प्रसन्न होतोय आणि संकटातून मुक्त करायचं शस्त्र केवळ तुझ्या ती शस्त्रानं नाही तर ते युक्तीनं आहे. शस्त्र काम होते मला नाही घेत तुला. असं मी का म्हणालो असेल? कारण या उज्जैन नगरीत तुझं वास्तव्य आहे. तू इथं बसून आज साऱ्या विश्वाला तू सांभाळते. पण त्याचबरोबर आज माते घडले ते अघडीच घडले. माते या उज्जैनी नगरीचा राजकर्ता राजा सुरेंद्र कडू दिनापासून पाण्याचा थेंब अन्नाचा पट न करता तुझ्या भक्ती केली. त्या राजकर्त्याच्या पूर्वजानं माझी मनोभावे भक्ती केली. त्या राज्याच्या काही आपल्याला प्रत्येक सद्भक्तानं विश्वाच्या महामाईची भक्ती केली आणि म्हणत ही भगवती माता या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी त्याला स्थापन केली आणि मूर्तीच्या रूपानं त्यानं या ठिकाणी माझं भजन पूजन केलं. म्हणून या ठिकाणी मी स्थिर आहे. पण तू म्हणतोय त्या माझ्या सद्भक्ताच्या बाबतीत काय घडलंय माते? अगं काय खंडय विचारते? मग ऐक माते, आज तुझ्या भक्ताच्या बाबतीत काय घडलं? अत्याचार होतोय माते. आज पाताळ नाही, आज रक्तबीज याला सहाय्य करतोय तो का भगवती मातेचा असा प्रकार करा सुरेंद्र का सुरेंद्र रक्तबीजाच्या साक्षीला त्याच्या हाताप्रमाणे येशूपानं सकल विवाह केला असेल तर येशूपानं पूजाच्या पानाला यावेळी निघाले. क्षणाचा विलंब होता त्याला नष्ट करे माझ्या सद्भक्ताचा हत्या करत तुला दूर करणे माझा संजय लक्षात ठेव. संकट राज्या क्षणी तर पळायची तुझ्या मस्तकात गेली. माते अगं संकट त्या निशुंभाने आणलं. ते संकट कोणतं आहे? त्या राजकर्त्याला नेत्रहीन केले. माझ्या सद्भक्ताचे भक्त माझा नेत्रहीन झाला असेल त्याला नेत्र मिळवतं काय करशील? निश्चितच करणे. पण या अपराधात माझ्या सद्भक्ताच्या भागावर आणण्यासाठी मी यावेळी काय करते हे या शहराचा निर्माण होता. माझ्या साध्या जन्माने काही माणूस तुझे त्या माझ्या पुत्रांची त्याला काळे कशा प्रकारचा अपमान केला असेल त्याचा मला अपमान केला कोणी केला एवढं विश्वाचा काही काही माझा अपमान करणारी व्यक्ती कुणी नाही.
माझा